नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी मस्त खमंग कुरकुरीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा सेव मुरमुरा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. तर बाहेरचं पॅकेट फूड देण्यापेक्षा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. तर ह्यासाठी सगळ्यात आधी मी मुरमुरे घेतलेले आहेत, ज्याला चुरमुरे असं देखील म्हटलं जातं. एक मोठी कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे छान असं भाजून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, मुरमुरे अजून जास्त कुरकुरीत होतात आणि हा सेव मुरमुरा खायला खूप छान लागतो. तर याला असं छान एक 5 मिनिटभर लो टू मिडियम हीटवर आपण भाजून घेणार आहोत. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. बऱ्याचदा काय होतं, मुलांना छोट्या भुकेसाठी मुलं मागतात की मम्मा काहीतरी खायला दे, तर तेव्हा हा ऑप्शन खूप बेस्ट आहे. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घ्यायचं, तेल छान असं गरम करून घ्यायचं. भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे अगदी मस्त छान खमंग होईस्तोवर आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर आपल्याला तयारी म्हणाल तर फक्त आपल्याला लसूण निवडून ठेवायचा आहे, बाकी काहीही नाही. तर लसूण छान असा निवडून ठेवला की वेळेवर आपली गडबड गोंधळ होत नाही. तर शेंगदाणे भाजून ठेवायचे आणि लसूण निवडून ठेवायचा. मुरमुरे तसेही आपण पॅकेटमधून काढल्यानंतर चाळूनच घेतो. त्यामुळे काय होतं, कचरा वगैरे आणि मुरमुऱ्याचं जे पीठ असतं ते खाली पडतं आणि मुरमुरे स्वच्छ होतात. तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही शॉर्ट ब्रेकच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता, 4 वाजता त्यांना खाण्यासाठी देखील देऊ शकता, कारण खायला खूप मस्त लागतो. आणि यामध्ये एक मी तुम्हाला छोटीशी आयडिया देणार आहे, ज्यामुळे हा सेव मुरमुरा अजूनच छान असा चटपटीत होईल. तर तुम्ही बघू शकता, शेंगदाणे थोडेसे असे तडकायला सुरुवात झाली आहे, म्हणजे छान असे तळून झालेत. तेल असं निथळून घ्यायचं आणि जे भाजून घेतलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये हे टाकून घ्यायचं. तर आता शेंगदाणे छान असे निथळून आपण टाकून घेतलेत. एक्स्ट्राचं सगळं तेल निघून गेलं आहे. आता आपण यामध्ये डाळवं घालून घेणार आहोत. तर मी साधारणपणे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे. ते देखील मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर जनरली काय होतं, रोजच्या रुटीनमध्ये मुलं फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे, शेंगदाणे असं खात नाही. तर ह्या निमित्ताने हे देखील मुलांच्या खाण्यामध्ये येतं आणि शेंगदाण्यामध्ये, फुटाण्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, खूप हेल्दी असतं. आणि बाहेरच्या पॅकेट फूडमध्ये आपल्याला माहीत नसतं पॅकिंग कधीचं आहे, किती हेल्दी आहे किंवा नाही. त्यामुळे बाहेरचं पॅकेट फूड देण्यापेक्षा हा खूप बेस्ट असा ऑप्शन आहे. तर बऱ्यापैकी आता हे डाळवं आपलं तळून झालेलं आहे. अजून 1-2 मिनिटभर आपण याला असं तळून घेऊन मग काढून घेणार आहोत. खूप कमी साहित्यामध्ये अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त 10 मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर आता तुम्ही बघू शकता, याचा रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. हे डाळवं तळल्यानंतर खायला खूप छान असं खमंग लागतं. तर याला आता आपण काढून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप देखील यामध्ये घालू शकता किंवा किशमिश, काजू देखील घालू शकता. आवडत असेल, मुलं असे खात नसतील तर ह्या माध्यमातून खाण्यासाठी तुम्ही नक्कीच ॲड करा. तर आता हे डाळवं तळून झालं, याला आपण काढून घेणार आहोत. याचं तेल छान असं निथळून घ्यायचं, म्हणजे आपला जो सेव मुरमुरा आहे तो अजिबात तेलकट होणार नाही. आणि शक्यतोवर आपण ही प्रोसेस करतोच, किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर देखील हे काढून घेऊ शकता, ज्यामुळे एक्स्ट्राचं तेल सेव मुरमुरामध्ये जाणार नाही. आता आपण काय करणार आहोत, लसूण घेतला आहे, निवडून घेतला आहे, त्याचे असे उभे काप करून घेतलेत मी आणि त्याला ना असं क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंगावर येईपर्यंत, क्रिस्प येईपर्यंत हा लसूण तळून घ्यायचा आहे. ह्या लसणामुळे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि शक्यतोवर ही तळण्याची जी जाळी असते त्यामध्येच घालायचा, म्हणजे नंतर आपल्याला कढईमधून काढून घ्यायला इझी होतं. तर तो बघा मस्त तळल्या गेला आहे. छान असा खमंग असा लसणाचा सुवास सगळ्या घरामध्ये दरवळतो आहे. तर आता लसूण तळून झाला, याला मी काढून घेते आहे. थोडासा कढईमध्ये ॲड झाला आहे, तो आपण झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया.
तर अगदी बेसिक मसाले आणि बेसिक साहित्यामध्ये हे बनवून तयार होतं. तर आता हा लसूण देखील त्याच मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. हवं असेल तर बारीक कट करून देखील टाकू शकता किंवा अख्खी टाकली तरी देखील काहीच हरकत नाही. ही कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर ही मस्त तळून झाली आहे. आता आपण ह्याला देखील त्या मुरमुऱ्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तर पानं खरपूस होईपर्यंत तळायचे, म्हणजे काय होतं, कढीपत्ता छान कुरकुरीत होतो, खायला मस्त लागतो आणि त्याचा फ्लेवर देखील छान उतरतो. आता हे काढून घेऊन आपण त्याच मुरमुऱ्यामध्ये घालून घेणार आहोत. तेल जर जास्त वाटत असेल कमी करू शकता, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं वाटत असेल, हा सेव मुरमुरा अजिबात ऑइली होत नाही. गॅसची फ्लेम बंद करायची, जिरं घालायचं, त्यानंतर मोहरी घालायची, थोडीशी हळद घालायची, त्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर. ह्यामुळे छान चिवड्याला किंवा सेव मुरमुऱ्याला खमंगपणा येतो. तर इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेला आहे आणि हे सगळं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकता दिसायला किती छान असं दिसतंय. आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ यामध्ये घालायचा राहिला आहे तो म्हणजे मीठ. आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि नंतर सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण 2 चमच्याचा वापर करतो आहे, जेणेकरून खालून वरपर्यंत हे छान असं व्यवस्थित मिक्स होईल. तर मैत्रिणींनो, हा सेव मुरमुरा खायला खूप भन्नाट लागतो. अगदी तुमच्या तोंडाला चव नसेल ना तरी देखील तुम्ही हा बनवून खाऊ शकता. खूप इन्स्टंट रेसिपी आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुम्हाला हा जर जास्त चटपटीत हवा असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पावडर आणि पिठी साखर घालू शकता. आता तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो चिवडा मसाला यामध्ये घालायचा. ह्यामुळे हा अजून चटपटीत व्हायला मदत होते. आता मी सुहाण्याचा चिवडा मसाला यामध्ये ॲड केला आहे आणि हे सगळं व्यवस्थित परत एकदा मी मिक्स करून घेते आहे. तर मी बेसन पिठाची शेव असते ती आधीच करून ठेवलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर लगेच मी केलेलं नाही आहे दोन्ही पण. यामध्ये आपण आता ती शेव घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर ह्यामुळे काय होतं, खायला खूप चटपटीत लागते. तर हे जे आहे ना, खारी बुंदी आणि शेव मी ऑलरेडी बनवून ठेवली होती. तुम्हाला जर घरी बनवायची नसेल तर तुम्ही बाहेरची ॲड यामध्ये करू शकता. आता सर्व करताना काय करायचं, हा सेव मुरमुरा एका प्लेटमध्ये घ्यायचा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकायची, वरून मस्तपैकी लिंबू पिळायचं, थोडा चाट मसाला टाकायचा आणि हा सेव मुरमुरा खाण्यासाठी तयार. आता कैरीचा सीझन आहे तर तुम्ही कैरी देखील घालू शकता आणि काकडी जर घातली तर ही रेसिपी अजून हेल्दी होईल. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.